महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला। महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली। 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला। हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। खरं म्हणजे या महाशयांनी पेलगावमध्ये जो 26 आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं अतिरेक्यांनी, ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं। हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असती की हे सत्य बोलत आहे। पुलगावमध्ये 40 जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच, आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली युद्धामध्ये, तीही नरेंद्र मोदीमुळेच। मुंबईसारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून, तेही मोदीमुळेच। काल आपण पाहिलं असेल की शेतकरी रस्त्यावर उतरले, त्यांच्या जमिनी मोदींचे लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली, तेही मोदीमुळेच। या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातल्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या राज्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही। हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। शक्तीपीठ महामार्गाचा तुम्ही विषय काढला। अजित पवार असं म्हणतायत किंवा त्यांचं खातं असं म्हणतंय की कर्जाचा भार हा राज्य सरकारवर येईल आणि हे अवघड जाणार आहे पुढे शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प राबवणं। 9.32 लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे, भार आहे राज्यावरती आपल्या। मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात, अशा राज्याचे लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपण कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना, राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त, आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे। ज्या पद्धतीनं तुम्ही लाडक्या बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे, आणि काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे। विधानसभेत तेच झालं, लोकसभेत तेच झालं। हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते। नक्कीच या ठेकेदारांकडून उचललेली आहे। हे जे ठेकेदार आहेत ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ, तुम्हाला कामं देऊ, पहा ना तुम्ही। काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे। 20 दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी। ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलंय। आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा, महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल, ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हाकलून देणं। हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत, अगदी वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शनपर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाहीये का? ह्यांना हाकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे। फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांगा। राऊत साहेब, आणीबाणीला काल 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं
जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं, पण शिंदेंचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी या आणीबाणीला सशर्त पाठिंबा दिला होता. लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी ती अट होती आणि त्या अटीवरच तो पाठिंबा बघा, मिळालेला एकनाथ होता. शिंदे हे तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते. आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो, आम्हाला जास्त माहिती आहे. वारंवार बाळासाहेबांकडून ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, सशर्त बिनशर्त सोडून द्या. मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे. त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे, त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे. अमित शहानी त्यांना जी शिवसेना बिदागीत दिलेली आहे, ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतायत, पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे. आणीबाणीला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला. एकनाथ शिंदेना काही माहीत नाही, ते बरळत आहेत. आम्ही होतो ना, आम्हाला माहिती आहे. जर त्यांना काय धडे हवे असतील आणीबाणीत बाळासाहेबांची भूमिका काय होती, तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत. मी स्वतः तयार आहे. माझा एक शिदुरी अंकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला, तो त्यांनी वाचावा. आणीबाणी काय होती, आणीबाणी सदृश्य परिस्थिती ज्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये, अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे. की ह्यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली. एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींचं, ते पाडण्यासाठी हे 40-50 खासदार विरोधी पक्षाचे, त्यात आजचे सुद्धा लोक आहेत, हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते, त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली. हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे आज त्यांच्याबरोबरच आहेत. तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं, अस्थिरता निर्माण करणं, पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं, हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते, आताही मिळतात. आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात. राऊतसाहेब, माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला निर्वेळ यश असं मिळालेलं आहे, ज्यात 21 पैकी 20 जागा अजित पवार यांच्या पॅनलला मिळाल्या आणि स्वतः अजित पवार हे कारखान्याचे चेअरमॅनही बनलेले आहेत. हो, एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात, ही ऐतिहासिक गोष्ट आहे. शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला. बघा की शरद पवारांच्या पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांच्या पॅनलचा पराभव, 500 कोटी रुपयाचं आमिष दाखवलं बागदार खान. हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत? नाही ना. हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात ना. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात, पैसे नाही. राज्यावर कर्जाचा भार वाढतोय, पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात. बोले आपका क्या है? एक प्रश्न आहे, भास्कर जाधवांसंदर्भातला प्रश्न आहे की भास्कर जाधव सतत अलीकडे जी विधानं करतात, आजही त्यांचं स्टेटस आहे, ते असं म्हणतात वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे. आणि दुसरं ते असं म्हणतात, दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि. स. खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते, त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे. पण राऊतसाहेब, हे सिग्नल्स आहेत असं वाटतं? नाही, मला माहिती. कारण ज्या पद्धतीनं भावनिक स्टेटमेंट करता आहेत, अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंट्सची पक्ष नेतृत्व काही दखल घेणार म्हणजे आहे का? दखल घेणं म्हणजे काय असतं, जरा मला समजून सांगावं मीडियाने. म्हणजे त्यांच्याशी काही संवाद, कारण ते म्हणजे असं काय असतं? का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले? भूमिका मांडण्यासाठी जी खंत आहे
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. योग्य उद्धव असताना- ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही. सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं. मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप. त्यांना घेण्याचा पक्षानं निर्णय केला. आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे. माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे. नाही, पण त्यांचं हेही म्हणणं आहे की ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात. बघा, या संदर्भात त्यांनी, मी स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे. त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन, आम्ही सुद्धा बोलतो, जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते, आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो. नाही, पण हे त्यातून पक्ष चर्चेतून सोडण्याचे काही संकेत वाटतात मला का? माहित नाही. मला बोलिए. विरोधक को सवाल किया है, फडणवीस ने अपने विरोधक को सवाल किया है, क्या इमरजेंसी आपको मान्य थी? क्या जो संविधान की हत्या हुई, क्या आपको मान्य थी? क्या अपने विरोधक को सवाल किया है फडणवीस के लिए? किसने सवाल किया है? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र के मुख्यमंत्री। देखिए, लोग कहते हैं कि जो आपातकाल लगाया वो देश के लोकतंत्र का ब्लैक डे, काला दिन है, संविधान की हत्या है। हम लोग के नहीं मानते। बाला साहब ठाकुर जी ने इमरजेंसी को खुले तौर पर सपोर्ट किया। काला दिन कौन सा है? जिस दिन इस देश में महात्मा गांधी की हत्या हो गई, वो देश के लिए काला दिन है, ब्लैक डे है। गांधी की हत्या हो गई, करने वाले कौन है? आज सरकार में है, वो काला दिन है। और अभी की बात मैं ये करूंगा, जिस दिन प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में हमने युद्ध को रोका और स्वाभिमान को गिरवी रखा, वो भी हमारे लिए काला दिन है। इमरजेंसी को 50 साल हो गए, भूल जाइए। अमित शाह कह रहे हैं घरानेशाही तोड़ी है। 2014 में मोदी जी आया, घरानेशाही तोड़ के आई, इमरजेंसी। क्या जय शाह उनका बेटा नहीं है क्या? जय शाह उनका बेटा नहीं है। ज्योतिरादित्य शिंदे माधवराव शिंदे के बेटे नहीं है। चिराग पासवान जो है वो रामविलास पासवान का बेटा नहीं है। आप मुझे बताइए। मैं ऐसे बहुत से नाम महाराष्ट्र में भी ले सकता हूं, कौन क्या है और किसकी घरानेशाही है। आप क्या बोलना चाहते हो? आप किसके तरफ उंगली दिखाते हो? मुझे बताइए, कौन सी घरानेशाही है? पंडित नेहरू है, उससे पहले मोतीलाल नेहरू, इंदिरा गांधी, ये जो घराना है उसने जो त्याग किया है देश के लिए, अपना घर बार बेच दिया देश के स्वतंत्रता संग्राम के लिए, वो आप लोग, व्यापारी लोग कभी नहीं कर सकते भाई। महात्मा गांधी की कोई घरानेशाही नहीं थी ना। अब मुझे बताइए किसकी घरानेशाही है? आज सबसे ज्यादा ये घराना किराना होगा वो भारतीय जनता पार्टी में है। और पार्टी के जो घराने हैं ना बड़े बड़े, वो आप अपने पार्टी में ले। अशोक चव्हाण की घरानेशाही नहीं है क्या? जो आपको अब बहुत प्यारे, अजित पवार की घरानेशाही नहीं है क्या? शरद पवार का ही घराना है ना, वो आपने लिया है। राजनीति में सिर्फ पैसा और सत्ता होने से कुछ नहीं होता। थोड़ा इतिहास भी समझ लेना चाहिए। आज आप सत्ता में है इसलिए आप आपके सामने मुंडी हिलाते हैं। आप झूठ भी बोलते हो तो लोग मुंडी हिलाते हो, आपके भक्त हैं। लेकिन हमको इतिहास मालूम है।